हॅलो गाईज, आज आम्ही बनवत आहे पॅटीस 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 गाईज. तर गाईज आपण हे कोरिअँडर कापून घेतलं आणि खच 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 खच. तर आता आम्ही ही गार्लिकची पेस्ट घेतली आहे आणि ही मिरचीची आणि कोरिअँडरची पेस्ट केली आणि नंतर तुम्हाला सांगते जरा थांबा. तो गाईज ही जिंजर गार्लिक पेस्ट है, गलती से मैंने गार्लिक की बोल दिया. तर गाईज आम्ही चणा डाळचं पीठ घेतले, त्याच्यात मीठ टाकले आणि हिंग टाकली. आता आपण ओवा टाकणार आहे आणि थोडासा बेकिंग सोडा. तर गाईज आपण ह्या सगळ्यांमध्ये थोडं पाणी टाकणार. तर गाईज थोडं थोडं पाणी टाकून असा बॅटर केलाय. अजून चांगलं करून घेऊ. त्याची कन्सिस्टन्सी बघू शकते आपण. अजून ही फॅट आहे, आपल्याला त्याला ठीक करायची अजून. बघू शकते याची कन्सिस्टन्सी. तर गाईज त्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, अशी तुम्ही पाहू शकते. हे बॅटर झालं आहे. मी तुम्हाला पुढची स्टेप लवकरच सांगते. तर गाईज हा बॅटर रेडी झाला आहे, तो साईडला ठेवायचा. मग आता आपण पोटॅटो बॉईल करून घेतले आहे, त्याला मी थंड पाण्यात ठेवले. थांबा जरा. अरे गाईज हा हे असे बॉईल पोटॅटोज त्याला थोडे थंड झाले तर मग त्याचे साल काढून घ्यायचे. काढून घे सगळ्यांचे साल. तर गाईज आपण साली काढून घेतले आहे बटाट्याचे. मग ते आपण स्मॅश करूया. तर गाईज पोटॅटो स्मॅश केलेले आहे. तर आता आपण कांदा कापून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. थोडीशी साईडला कोथिंबीर कापून घेतली आहे. तर गाईज आपण हे सगळं मिक्स करून बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि ती आपली पॅटीसची स्टफिंग असणार आणि ही आउट लेअर असणार आणि अजून एक दाखव आणि मेन इन्ग्रेडियंट ब्रेड. ते इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात पहिला आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. गाईज आपण ही दोन्ही पेस्ट पहिली जिरे टाकणार आहे, मोहरी, मग हिंग, मग जिंजर आणि गार्लिकची पेस्ट. मिक्स इट फास्ट. तर मिक्स करणार. मग आपण मिरची आणि कोरिअँडरची पेस्ट टाकणार. मिक्स करून देणार. तर गाईज आता कांदा टाकणार. मिक्स करणार. मिक्स करना है. मिक्स करून घेऊया. गाईज आता कढीपत्ता टाकणार आहे. देख सकते हो कढीपत्ता टाकला आहे. तर आता आपण थोडंसं पाणी टाकलं आहे. मस्त शिक मिक्सर झालंय. त्याच्यात एवढं मीठ टाकलं आहे. मिक्स केलं आहे. कसुरी मेथी टाकायची. तर आता आपण त्याच्यात कसुरी मेथी टाकणार आहे. कसुरी मेथी टाकूया. कसुरी मेथी टाकली आहे. तर गाईज अशी ही असा हा मिक्सर बनवायचा आहे. लाईक दिस कन्सिस्टन्सी. मग त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे भाजीनुसार. मग मिक्स करायचं. त्याच्यात थोडं कोरिअँडर टाकणार आणि थोडं पाणी. दोन हाफ स्पून टाकले आहे पाण्याचे. मग चांगलं मिक्स त्याला चांगलं शिजून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बटाटे टाकणार आहे. वेळ लागतो. तर आता आपण बटाटे टाकणार आहे. स्मॅश पोटॅटोज हळूहळू टाकायची नाही, तर खाली चालू जाईल. सगळे स्मॅश पोटॅटोज टाकून द्यायचे आहे. मग चांगलं मिक्स करून घेऊ. जरा मीठ पकडून त्याला मीठ मिक्स करून घ्यावं. नीट मिक्स करून घ्या गाईज. मग दाखवते कशी झाली आहे. गाईज आपण भाजी बनवून घेतली, म्हणजे स्टफिंग बनवून घेतली आहे. तर आता सगळं लावून त्याला फ्राय करून घेऊ. तर गाईज ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहे. तर गाईज तवा गरम करायला ठेवायचा आहे, त्याच्यात तेल टाकायचं. तर आपण या बटाटा नाही गाईज ब्रेडमध्ये आलूची स्टफिंग टाकणार आहे आणि मग आपण हे जे मिक्सर केलं आहे ते त्याच्यात डुबून त्याला फ्राय करणार आहे. पॅटीस रेडी. दाखवते तुम्हाला. तर गाईज पॅटीस रेडी झाले आहे. तर तुम्ही खा, मी पण खाते. बाय बाय.